सांगतो, अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ दबाओ। अरे काम बाबा, मला पुढे जायचं राव, मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाची, आपला परिवार आहे, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा आहे. आपण सगळी एका कुटुंबातली माणसं. आता बायको जोऱ्याने खाणल घरी. बर ठीक आहे, ऐक. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्याकडे. मित्रांनो, म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको काही तुम्ही मिळवणार नाही. त्याच्यातनं समाज सर्वसामान्य माझ्या बरोबर आहे, तो राहणारच आहे, कारण मी त्या सर्वसामान्य समाजाच्या बरोबर आहे. परंतु कोणी स्वतःला उघडं पाडू नका. मला सगळ्या भागाला सांगायचंय. योगेश आलाय का? त्याच्या संदर्भ स्वप्नील आलाय का त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याचं बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे आहे? हा, आईला चुकून बहिणीला म्हणलं. आता एवढ्या ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या, मला समजून उमजून घ्या. अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसे येतात, तिकीट द्या. मी मात्र कोणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय. मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय. आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय. अमित शाह साहेब येणार आहेत. फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला आहे. कॅनोल जनाई श्रीसाई सांगितलं हा, शासकीय नर्सिंग महाविद्यालय. त्याच्यामध्ये आपल्या मुलींच्या करता पण पुरुष पण ते कोर्स करू शकतात. 55 कोटी रुपयाचं फार सुंदर प्लॅन केलं. तो झाला ना, ते तुम्ही बघितल्यावर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. आता आपलं जुनं बस स्थानक होतं ना MIDCचं, त्याच्याच ठिकाणी करतोय. फार छान प्लॅन केलाय. मी परवाच त्याला मान्यता दिली. आणि जिल्हा क्रीडा संकुल कटफळचं 75 कोटी रुपयाचं जिल्हा क्रीडा संकुल आहे. 75 कोटीचं. ते झाल्यानंतर नवीन जनरेशनला, काहींना बारामतीमध्ये प्रॅक्टिस करायची तिथं करा, काहींना आमच्या माळेगावच्या ठिकाणी करायची, तिथं आपण सगळी सुविधा देतोय. आणि इथं तर सगळ्यात चांगली सुविधा ती आपण त्या बाबतीमध्ये देतोय. ह्या गोष्टीचा पण आपण नोंद कृपा करून माझ्या सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची विनंती. हे आपण बारामतीमध्ये करतोय. परंतु ह्या सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये का पाठवायचंय? आम्ही जुन्नरमध्ये देखील वेगवेगळे आप्पा थोडक्यात गेले. जरा जोर लागला असता की बाबा आमदार झाला असता, असं दौंड सारखं त्यांनाही दिलं असतं. ही बाबा तर इथनं तिकडे गेला, मोहळाताना आमदार झाला. इंदापूरला 2 आमदार झाले. आम्ही तिथं जाऊन सांगितलं ही मोहळचाच आहे. काय आता करता काय, माणूस निवडून यायला जरा रेटून बोलावं लागतंय. मी आल्यानंतर लोकांचा उत्साह बघून लोंढेच्या लोंढे येत होते. सभेच्या निमित्तानं आल्यावर स्टेजवर पण असं बारीक मागं सगळीकडे बघितलं. ते बघितल्यावर एक लक्षात आलं, आमचा मामा 3100 मतांनी आला. जर ही सगळी बरोबर असते ना, समोरच्याचं डिपॉझिटच गेलं असतं. खरं आहे का खोटं आहे? पण आता काय करता, काही काहींना वाटलं की आता भाजपच येणार, त्याच्यामुळं अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून, जरा गपच, जरा मामीचं पण नाव घे, मामी नाराज होती. मित्रांनो, या प्रकारे हे सगळं काम चाललेलं आहे. आताच जलसंधारणाला मामांनी 15 कोटी रुपये मंजूर केले. कशाला कोटी म्हणतात? ह्याच्या आधी पण मंत्रिपद मिळाली ना माझ्या पुणे इंदापूर तालुक्याला. आठवणा तोफ काळात देखील. आता ही मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातले का?
घातले का? मंत्री व्हायच्या आधी असाच होता, मी पण असाच होतो. मंत्री झाल्यावर पण काय, मंत्री झाल्यावर काय शिंगाबिंग येतात का? काय नाही. आपण माणसातले कोणीतरी एक मुख्यमंत्री होतं, उपमुख्यमंत्री होतं, मंत्री राज्यमंत्री होतात. तुम्ही सगळेजण तुमची कामं, आम्ही जमिनीवर पाय ठेवून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. आम्ही अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात आम्ही करतो. दिवस उजाडलेलाही नसतो तरी कामाला आम्ही सुरुवात करतो. का? की मिळालेल्या संधीचा उपयोग ह्या सगळ्या समाजाला झाला पाहिजे. शेतकऱ्यांना नडीआडीला उपयोगी पडणारा एक अर्थव्यवस्थेचं माध्यम म्हणून आपण त्या बँकेकडे बघतो. तुमच्या सोसायट्या, ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही चांगलं काम केलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. बऱ्याचदा पेपरला आपले म्हणायचे आपलीच आली आणि ते म्हणायचे त्यांचीच आली. आता जे त्यांचं आहे ते त्यांचं आहे, जे आपलं आहे ते आपलं आहे. आता सरपंच झाल्यावर कळेल नक्की कुणाचे किती सरपंच, कुणाचे किती सरपंच. ते तर काही झाकून राहणार नाही. सरपंच झाल्यानंतर असे उभेच करू तुमच्या समोर, ही भरणेवाडीचा सरपंच, ही सणसरचा सरपंच. सणसरला तर वाटप करून टाकलं, 20 महिने 20 महिने 20 महिने 20 त्रिक 60, सगळं व्यवस्थित. फक्त भिगवण एक आपल्याकडनं गेलं, अशा काही गेल्या, परंतु काही न येणाऱ्या पण आल्या. पण काही ठिकाणी गंमत पण झाली, निमगाव पण आली. पण काही ठिकाणी आमच्या वालचंद नगरमध्ये साहेबाच्याच उजव्या बाजूला डाव्या बाजूला बसणाऱ्यांनीच उलट काम केलं. आता काय करावं? हे कसं काय चालतं? हे बरोबर नाही ना. त्याच्यामुळे 1-2 जरी वॉर्ड गेले तर ग्रामपंचायत जाते. तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं कामं करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली. बर, अभिनंदन, तुझं मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे मानतो. तर मित्रांनो, स्वतःची ग्रामपंचायती बरोबर ठेवा. मी सगळ्यांना सांगतो. आता आमच्या एका आमदाराची, अशोक पवाराची भावकीचीच नाही आली, ती इतका खाली मान घालतो राव, दादा काहीतरी चुकलंच माझं. बाकीच्या नको ते, म्हणजे नको त्या नाही, त्या चांगल्याच आहेत, पण त्या न येणाऱ्या आल्या आणि जी हक्काची होती ती मात्र गेली. असं कधीतरी होतं. म्हणून काळजी घ्यायची असते, आपल्या घरच्यापासून काळजी घ्यायची असते. आजही आपण सुरक्षित अंतर ठेवा. नजर टाकली तर एकाच्या तोंडाला काही मास्क दिसतच नाही. अंतर ठेवत नाही, स्वच्छता नाही. आता जर आला आजार तर काय करावं? मामा तुमच्या जवळचा असला आणि दादा तुमच्या जवळचा असला तर करणार काय? दादालाही झाला, त्यालाही सोडला नाही करोनानी. असं हे सगळं संकट आहे बाबांनो. त्याच्यामुळे काळजी घ्या. मी आता तुम्हाला आवाज व्यवस्थित यावा म्हणून हे काढलंय, नाहीतर म्हणलं तूच काढलं ना आम्हाला काय सांगतो. वाटल्यास लावतो पण आवाज चांगला येणार नाही म्हणून त्या ठिकाणी तात्पुरता बसलं की लावणार. सगळी सोंग ऐकतात, पैशाचं सोंग नाही करतायत. आणि लोकांनी विश्वासाने आम्हाला निवडून दिलं. ह्या जिल्ह्यानी तर 10 जागा राष्ट्रवादीला निवडून दिल्या, 2 जागा मित्रपक्ष म्हणून काँग्रेसच्या निवडून दिल्या. 18 पैकी जवळपास 21 पैकी मला वाटतं 21 पैकी 12 जागा या निवडून आल्या. आप्पा थोडक्यात गेले. जरा जोर लागला असता की बाबा आमदार झाला असता, असं दौंड सारखं त्यांनाही दिलं असतं. ही बाबा तर इथनं तिकडे गेला, मोहळाताना आमदार झाला. इंदापूरला 2 आमदार झाले. आम्ही तिथं जाऊन सांगितलं ही मोहळचाच आहे. काय आता करता काय? माणूस निवडून यायला जरा रेटून बोलावं लागतंय. त्या पद्धतीनं यशवंताला तिथं राजन पाटील, बाकीचे सगळे आमचे सहकारी यांनी निवडून आणलं. वीडियो को लाइक, कमेंट और शेयर करना बिल्कुल. पण ज्या पद्धतीने हे आमदार वागतायत आणि बोलतायत याचा कुठेतरी, नाही तर तुम्ही म्हणत जाऊ दे ते चुन गिन बुलढाण्याला, माझ्या जळगावला काय, तिथनं इकडे यायला वेळ लागणार नाही. बुलढाण्याचं मलकापूर जवळच आहे आपल्या मतदारसंघात, मलकापूर 5 केले आले जळगाव. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय, एकाने तर काय हिंदी जोरात हे केलं ते
एक तर आमदार असा म्हणला की शिवसेना के लोग पातळी छोड़कर बात कर रहे हैं, आज तो राडा बहुत कम हो गया, पुलिस ने रोक लिया, उनको पता नहीं है कि संजय गायकवाड़ और उसके कार्यकर्ता कितने पागल है, ये आग्या मोहळ की तरह डसने वाले कार्यकर्ता है। ये त्याचे हिंदी बर का, अगर वो खवल जाते तो किसी के बाप को बाप समझते नहीं। अरे पटिया, अगर इसके बाद इन्होंने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे। वो तो सौभाग्य है कि पुलिस बीच में थी। हिंदीचा तर सत्यानाश केला। हिंदी भाषावरनं म्हणत असेल, अरे बास 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 बास, काय चाललंय, कसा महाराष्ट्र पुढे जायचा बाबांनो, कसं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायचे। इथं आल्यानंतर तुम्ही म्हणता अजित पवार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या करता तुम्ही, नाथाभाऊ, अनिल भाईदास सगळ्यांनी प्रयत्न करा। आता कुणाला ह्यांना सांगून प्रयत्न होणार आहे? तुम्हीच बघा काय ते। त्याच्यात ती काय एक तर आमचं सांगोल्याच्या पट्ट्या तिकडे गेला, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके। अरे काय ओके, ते हे जे काही आहे ह्याच्यातनं खोटं नाही सांगत, एवढी बदनामी आपली महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर होतीये। यांना काय महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या करता त्या भागातल्या लोकांनी निवडून दिले काय? याचा राग तुम्हाला कसा येत नाही? ही जी काही पद्धत आहे, आपल्याला मी सांगितल्यानंतर थोडंसं तुम्हाला हसू येतं, पण ह्याच्यातनं आपली बदनामी नाचक्की किती होती। महाराष्ट्राकडे अशा पद्धतीनं बघण्याची जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुणाचं धाडस होत नव्हतं। ही अवस्था या सगळ्या लोकांनी केली आहे।